मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून यंदा तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार असल्यानं संपूर्ण राज्याचं या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलं होतं। श्रीकांत शिंदे यांना शव देण्यासाठी ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरू होती। वैशाली दरेकर यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली। मात्र 3 तारखेला ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं ट्विस्ट निर्माण झाला होता। ठाकरे गटाकडून नेमका उमेदवार कोण याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या तासात रमेश जाधव यांनी निवडणूक कार्यालय गाठत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे ट्विस्ट संपला असून ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर अधिकृत उमेदवार असल्याचं आता नक्की झालंय। वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी येत्या 13 तारखेला उद्धव ठाकरे यांचे डोंबिवली क्रीडा संकुल येथे सभा देखील होणार आहे। पक्षप्रमुखांनी सांगितल्यावरून हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आज पक्षप्रमुखांनी दूरध्वनीवर फोन करून सांगण्यात आलं का आपण हा अर्ज आज माघार घेण्यात यावा, त्यामुळे मी आजचा अर्ज माघार घेतलेला आहे। सर, ते तुम्ही 2 कॅन्डिडेट आहेत, एका कॅन्डिडेटवर तुमचा विश्वास नाही का की ते शेवटपर्यंत राहणार असं काय दिसतंय का की तुम्ही शेवटचा सनी येऊन ते माघार घेत आहे? एखाद्या वेळेस एखाद्या फॉर्ममध्ये मिस्टेक होऊ शकते, त्यामुळे रिस्क नको म्हणून हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला होता। पण सर, तुम्ही भरताना सुद्धा फॉर्ममध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून केलेला होता। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे असा पक्षच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे तुमचा हा फॉर्म अपक्ष म्हणूनच गणला गेला होता। त्या संदर्भात काय सांगा? नाही, शिवसेना उद्धव साहेब ठाकरे या पक्षाचा याआधी दरेकर यांना एबी फॉर्म देण्यात आला होता। त्यामुळे जोपर्यंत एबी फॉर्म त्या अर्जाला लागत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाची गिनती ते अपक्ष म्हणूनच करतात, त्यामुळे तो अपक्ष म्हणून गिनला गेलेला आहे।